हेलो फ्रेंड्स, फूड पगलू में आपका स्वागत है। तो आज मैं बना रही हूँ शेल्स ग्रेवी। तर मी इथे आता त्याच्यासाठी शिवल्या घेतलेल्या आहेत। शेल्स प्रॉपर धुवून ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत। बॉईल करून त्याचे शेल्स ओपन होतील तेव्हा ते आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे। आणि जे बॉईल पाणी आहे ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, तेच यूज करायचं आहे आपल्याला ग्रेव्हीसाठी। तर इथे मी त्याची तयारी केलेली आहे। ओलं खोबरं, कांदा, मेथी, लवंग, काळी मिरी, स्टारफूल, जावित्री, जिरं, धने, ड्राय रेड चिली, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, फ्रेश करियंडर आणि हे ओलं खोबरं। ते आपल्याला सगळे स्पायसेस जे आहेत ते प्रॉपर असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे भाजून झाल्यावरती त्याच कढईमध्ये आपण ॲड करणार आहोत कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची। कांदा आपला सॉफ्ट आणि गोल्डन कलर झाला की काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईत आपल्याला ॲड करायचं आहे ओलं खोबरं। ओलं खोबऱ्याचा कलर असा चेंज झाला थोडा की तो काढून घ्यायचा आणि बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण आपलं जे शिवल्या आहेत ते थंड झाल्यावरती आपण ते तोडूयात। मीन्स चेंज आपल्याला ते जे पोर्शन आहे ज्याच्यामध्ये जे मांस आहे ते ठेवायचं आहे आणि बाकीचे जे आहे ते पोर्शन आपल्याला नाही घ्यायचं, एक साईडचंच घ्यायचं आहे। सो ते झाल्यावर मी आता इथे स्मूथ पेस्ट करून घेते आहे आपल्या ओल्या वाटणाची। ते आपल्याला एकदम बारीक अशी स्मूथ पेस्ट हवी आहे त्याच्यासाठी। सो ही पेस्ट झाल्यानंतर मेन इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कोकम टाकायचं आहे। सो कोकम खूप इम्पॉर्टंट, जेव्हा पण आपण फिश करी करतो त्याच्यामध्ये आपण कोकम ॲड करतो। तर ते आपल्याला जर पाण्यामध्ये ठेवायचं असेल आणि फक्त पाणी ते कोकमचं टाकायचं असेल तसंही करू शकतो, किंवा आपण डायरेक्टली कोकम ॲड करू शकतो। हे शिवल्या आपल्या साफ करून झालेल्या आहेत। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात। कढईमध्ये मी लसूण टाकलेला आहे। लसूण आपल्याला ठेचून टाकायचं आहे। ते असं गोल्डन झालं प्रॉपर की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करतो। कढीपत्ता टाकल्यानंतर चिरलेला कांद्याचा कलर चेंज झाल्यावर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे टमाटो ॲड सॉफ्ट झाला की आपण जेवढे आपल्या घरचे जे स्पायसेस आहेत, लाल मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळदी, अर्धा टेबलस्पून गरम मसाला आणि मीठ, हे प्रॉपर असं 2-3 मिनटं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्येच आपण ॲड करणार आहोत आता जे उकळलेलं पाणी आहे ते, आणि आपल्या 2-3 मिनटासाठी ते झाकून ठेवायचं। आपले मसाले प्रॉपर असे शिजले आणि त्याच्यातला मसाला सेपरेट झाला, ऑइल सेपरेट झालं की आपण त्याच्यामध्ये आपला जो वाटण आहे गोडं ते मिक्स करूयात। ते मिक्स केल्यावरती आपण पुन्हा त्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी अर्धा बाउल एवढा, आणि मसाला आपल्या गोडा वाटण जे आहे ते प्रॉपर असं आपल्या मसाल्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि शिजायला पाहिजे। ते शिजून झालं ते आपल्याला 5-7-8 मिनिट तरी स्लो मिडियम गॅसवरती ठेवून द्यायचं आहे। आणि जेव्हा ऑइल पूर्ण सेपरेट होईल तेव्हा जे आपले शेल्स आहेत जे शिवल्या त्या आपण ॲड करणार आहोत। शिवल्या ॲड केल्या की पुन्हा आपल्याला जे आपलं बॉईल केलेलं पाणी आहे, शिवल्या बॉईल केलेलं, ते ॲड करायचं आहे। ते ॲड करून आपल्याला 5-6 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे मीडियम गॅसवर। आणि आपल्याला ही ग्रेव्ही थिक हवी आहे, नाही की नॉर्मल आपल्याला थिक ग्रेव्हीच ह्याच्यामध्ये चांगली लागते। तर आता हे ॲड करून झालं की आपण याच्यावरती सुकल्यानंतर त्याच्यावरती फ्रेश कोकोनट आणि फ्रेश करियंडर वरून गार्निश करूया गाईज। आपली ही रेसिपी रेडी आहे सर्व करायला। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज। थँक्यू सो मच। आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या फॅमिलीला डेफिनेटली आवडेल ही शिवल्यांची रेसिपी।